नमस्कार मंडळी, मी नाथवरंग. माझा सिंधुदुर्ग या यूट्यूब चॅनलवर करते तुमचं मनपूर्वक स्वागत. माझा सिंधुदुर्ग म्हटलं की आपल्या कोकणातील जो महत्त्वाची कला समजली जाते ती म्हणजे दशावतार कला आणि भजन कला. त्यातीलच आजच्या या व्लॉगच्या माध्यमातून मी बघतोय दशावतार कलेतील एक संगीतरत्न म्हणायला हरकत नाही, ज्यांनी दशावतारातील महत्त्वाची जी संगीत साथ आहे त्याला कशा रीतीने पाया रोवला. कारण मागच्या पिढीत जो दशावतार आजच्या पिढीला आपण पाहतोय त्याची उभारणी जी दिसते, दशावतारामध्ये जी प्रगती दिसते, दशावतार नेमका काय आहे, कशा रीतीने जगवला आहे आणि त्यांचा जो जीवनपट आहे, सुरुवातीलाच आपण हे बघितल्यानंतर लक्षात येईल. चेहरासमोर आल्यानंतर प्रत्येकाच्या तोंडात ज्यांचं नाव येईल असे सन्माननीय बुवा प्रकाश आकेरकर, ज्यांनी दशावतार क्षेत्रासाठी खूप मोलाचं योगदान दिलेलं आहे. त्यांच्याशी आपण त्यांच्या घरी आलेलो, त्यांच्याशी चर्चा करतो आहे. नेमकं काय आहे दशावतारातील संगीत हे जाणून घेतो आहे. सुरुवातीला आपण त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांची ओळख करून घेऊया औपचारिकरित्या. नाव तुमचं पूर्ण? प्रकाश काशीनाथ आकेरकर. गाव? गाव अंदुरला, मुक्काम आवेऱ्यात. आविरा अंदुर्ले ह्या गावातील रत्न आहे. साधारणतः ह्या दशावतारमधील चर्चा करत असताना आपण तुमच्याशी हितगुज साधतोय. दशावतार क्षेत्रात जे पदार्पण झालं त्याविषयी पण चर्चा करणारच आहोत. पण मूळ विषय येतोय तुमचं बालपण. साधारणतः बालपण कशा रीतीने होतं तुमचं, त्याविषयी काय सांगाल? हे संगीताची मला भयंकर आवड. त्यावेळी मी पोतकर गुरुजी आमचे यायचे, चंदुलीचे पोतकर, त्यांच्याकडे मी शिकायला जायचो. त्यांच्याकडे शिकायला जाऊन नंतर मी आस्ते आस्ते नाट्यसंगीता, भजन, कीर्तन, म्हणजे पुणेकर बुवा सर होते खाली आमच्या, परत ते कांतप्रभू म्हणून होते येळूसचे. त्यांच्याकडे जाऊन मी स्वतः खांदापासून पेटी घेऊन जायचो, कापापासून या, आणि त्यांच्या घेऊन जाऊन की नाही मी ही कला शिकले. पेटी म्हणजे काय ह्या त्यांच्याकडे शिकले. साधारण वय काय होता तेव्हा तुमच्या? त्या वय कसला, तेरा 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 14 वर्षाचा होतो आहे. शाळेत जायत की? शाळेचं असणं आवड होती मग पहिल्यापासून, लहान असल्यापासून आवड पेटीची. आणि मग ती तुम्ही ह्या इतर जे बुवा असतात त्यांच्याकडून शिकन त्याची सुरुवात केलात. मग त्या काळात तुम्ही सुरुवातीत भजना करा. हां, पहिल्यांदा भजनं केले मी. साधारण किती वर्ष भजनाकडे कल होतो? भजनाकडे म्हणजे आता नाही म्हणत ती 30 वर्ष. आतापर्यंत भजनं कधी गेले. आता पहिले 4-5 तब्येत माझी ठीक नसल्यामुळे सगळं खाली ठेवले शस्त्र. मग दशावतारात पेटी वाजवचा असं तुमच्या मनात तेव्हा कसा काय? काय झालं माहिती आहे, हे बळी तेंडुलकर खानकर कंपनी चालवायची त्या टायमात. माझं भजन होतं गणेश मंदिर. त्यावेळी सर मी भजन केले मी. आणि त्या टायमात हे तेंडुलकर यशवंत काका ते तिचं मला काय ते पोरगो बरो हा नाटक वाजवणारो असं हातच्या लाकडं तिची बरी आहे. त्यावेळी येत काय विचारा, तर काका मला काय तर आमचं काय पाहुणं जातो. त्यावेळी मी जगा घेतोय ऐकलं. त्यावेळी मला बघा तू येते का आमच्या नाटकात. म्हाका तर आवड होती नाटकाची वगैरे, पण आपण काय संधी देणार साध्य होणार का नाही. तर मग आमच्या काय तू ये शिकायचो आम्ही. मी पावसात की ना इसून तेंडुल्यासून चलत नमशीत जायचो. सबटेज काहीतरी होते, सबटेज स्टॉप आता MK कॉलेजचं घर आहे ना, तसं बाजू समोरच ते राहायचे. ते सर मी आणि आमच्या म्हणजे बरोबरचे कोणाला घेऊन की मी एका जायचो येतो शिकाक. ते एरम गुरुजी होते, ते मृदंग वाजायचे आणि मी पेटी. आणि हेच जाणवले बळी तेंडुलकर. असं करून ते दशावतार शिकले आणि दुसऱ्या वर्षी कंपनीत ठरलं आहे त्यांच्या हां कानूर कंपनीत ठरलं आहे. आणि 3 पेटीवले होते आमच्या टायमात. जयबा पाटील एक, पांडू मिस्त्री आमचे 2. मी त्या टाइम लहान असो ह्या नाही शिकावं जरा. मी आता शेवटाक बसवायचे 1-2 प्रवेशात. त्याच्यानंतर 2-3 प्रवेश झाले, 4 प्रवेश झाले. तर लोकांची आवड माझ्यापासून फिरायला लागली. कशी फिरली काय माका काय कल्पना नाही. त्यावेळी लोक काय म्हणाले, ह्यांका बसवू नको, आमका पॅकेजची पेटी ऐकायची हा सांगलं काय. ते मला काय दरपर्यंत हे 2 पेटीवर असत ते काय करतले कसं. त्यावेळी मग त्यांची म्हाका सुरुवात करते. जयबा पाटील बरे होते आणि पांडू मिस्त्री बरे होते. त्याका पोरगो तयार होता मग त्याका तयार जाऊन आणि म्हाका त्यांचे मार्गदर्शन दोघांनी केल्याने त्या आणि दशावतार शिकले. तर त्याला दुसऱ्या वर्षी मी म्हणजे खानकर कंपनी होते त्या टायमात आमचं धंदो सोडलं, नाटक नाही होतं, रद्द नाटक आलं. आणि आम्ही आणि माझं बरोबर रवी कोरगावकर म्हणून तो खिंडीत उतरलो. गाडी घोडा काय नाही, चलत प्रवास करणे.
तर उतारलो आणि जयश्रीनाथ नाटक होता बोडे कंपनीचा माईनवट मारुती मंदिरचा. आणि बाबली आकेरकर वगैरे ते आम्ही एका ठिकाणी असल्यामुळे की ना आणि ते नंतर बोडे कंपनी गेलो. तर सगळे ओळखीचे आहे आमचे गणेश मेस्त्री सगळे आमचे ओळखीचे असलो. तर खरे तर घरा होतं आम्ही नाटक रद्द आला खरी मेल्या घरा घालतं तर आमच्याकडे बरोबरच आमच्याबरोबर तिने मी आपलं त्या टका उपसंभार लगीन नाही कार्य नाही काय नाही काय नाही तर कुठले मी आणतो नाटकात गेलो आणि ते सांगतो आपलं माझा मोठेपण गाजतं माझ्याबरोबरचे होते राजू माणगावकर हे बाबजी आखेरकर वगैरे त्यांचं उल्हास वगैरे आमची ओळख नाही त्या ते तिकडे हो तर वाट बसा येते का तर मालकान म्हाका बसवलं पेटीवर म्हणजे राणीभाऊनी ऐकलं बसवल्यानी आणि त्या टायमाक त्यांनी कथा आवडतो त्यांनी काय थंयसरूच गाडयेर उतरूंक ना म्हाका थंयसून डायरेक्ट 2 नंबर हय तडे घेवन गेले आणि थंयसर जी गर्दी 2 नंबर राष्ट्रवादीच्या मंदिरात म्हणजे पेटी दुपारची उघडली आणि जी काय गर्दी जी निर्माण झाली लोक आवड माझी एकदम म्हणजे मी पकोवपाक व्यवस्थित आले त्या पको कोण ओळखत ना पण थंयसून सुरवात झाली माझी ह्या ऐकल्यात आणि त्यांच्या एक गोष्टीत काढले तिथून झालं तर मी फारशी कंपनी गेले. मग पार्शेकर दशावतारमध्ये आल्यानंतर जे दशावतार क्षेत्रामध्ये जी तुमची धून म्युझिक पहिलं म्युझिक जे गाजलंय त्याची एक झलक या ठिकाणी होऊ देत नंतर आपण पुढील चर्चा करूया. जपात सांग नाही आपल्या जपात तितकी वाजायचं काय आता आजच्या लेख चालणार नाही माझी. नक्कीच मनाची इच्छा खूप आहे पण शरीर साथ देत नाही पण हे आम्ही लक्षात घेऊ शकतोय पण ही एक झलक होऊन जाऊ नये रसिकांसाठी. साक्षात दशावतारात ह्या झालेलो असो आमका फील झालं म्हणजे खूप बरा वाटला ऐकान आणि दशावतारच काहीतरी नाटक चालू झालं असं आमका वाटाक लागलं. हे जे स्वर असत ते जुने आम्ही फक्त ऐकान लांब सुनत आणि आज प्रत्यक्ष घ्यायचं बोग गावले ही तुमचं कृपा आशीर्वाद आमच्यावर नक्कीच असतो. ही सुरुवात जी दशावतारात तुम्ही पार्शेकर ह्या कंपनीत आहे खानोळकरमध्ये तुम्ही सुरुवात जी केला त्याच्यानंतर पार्शेकरमध्ये येल्यानंतर जो काय लोक आवड जी तुमची थंय झाली दशावतार म्युझिक असाने गणेश चव्हाण असाने सगळी जी लोक आवड निर्माण झाली. पार्सेकर दशावतारात असतानाचो तुमचो अनुभव सुरुवातीचो म्हणजे कसा काय तुमचा येणं झाला थंय? होय येणं म्हणजे असा कोण लोकांना सांगले काय तर पेटीवाला बरं म्हणतो नाही इथं चिंतक असतं ना मालकांचे बरं म्हणतो ते त्यांची काय केलं नाही बाबा पाक्याकडे जाऊया ऐकलं मला म्हणजे असं आमच्या रवशीत काय ते आमच्याकडे मी म्हटलं हरकत नाही होतं परत जवळ कंपनी असं आणि आवडा म्हणून तो गेलो आहे. थंय इल्यानंतर जो काही लोकांनी प्रोत्साहन जा दिल्याने त्याच्यात आता म्हणजे जास्त आता तुमची जर प्रकृती हे बघल्यानंतर बोलताना त्रास असा जाणवता म्हणून मी थोडक्यात ह्या घेते आणि थंय जे पार्शेकर दशावतारामध्ये जे खूप मोठमोठे कलाकार थंय होऊन गेलेत
तुम्ही पार्सेकर दशावतार म्हणजे माझ्या माहितीच्या आदारान मी तुमका सांगते की सुरुवातीक मोठं नाव म्हणजे शंकर पार्सेकर ह्या जाग्यावर होते आणि त्याच्यानंतर तुम्ही थंय येणार असतात म्हणजे काय तुमका म्हणजे काय आदरयुक्त भीती किंवा काय कसा वाटा तेव्हा कारण पहिले मोठा वाटलं जर भीती वाटली की कारण काय माहिती आहे बरं येथे मोठी कंपनी जाऊ कसो हे दोन सांगतं खलकर कंपनी तर म्हणतं बोडकर बघायला ऊन सांगतं आणि मोठे कंपनी हावकाव केलं आहे समजलं पण लोक काय म्हणतील समजलं असं वाद जरा डरचं खूप वाटतात आणि नाव पण त्यांचं थंय मोठं आणि ती जागा भरून हां काढली होती. जागा भरून करायची होती समजलं त्याच्यानंतर लोकांनी सुद्धा म्हणजे कलाकारांनी सुद्धा बपेटीवर काही जण होते येतात आम्ही पाटेकर म्हणतो असं म्हटलं नाही कलाकारांनी त्यावेळी ते काही सांगत नाही नाव त्यांची कारण काय त्यांना परत बरोबर वाटत नाही त्यावेळी आनाबाबू होते जी जोडणकर होते मंगेश राणे यशवंत काका तर म्हणाले बघा एक दिवस ती जी कला त्यांना दाखवे समजलं काय तर मी आपलं काय केलं म्हटलं सांगा सकाळ सकाळ बरोबर वाटणार नाही कसं माहिती आहे घडलेल्या गोष्टी बरोबर ह्या झाला आता म्हणजे इतर जे गोष्टी आपण सोडून देऊया मग त्याच्यात असणारे जे काही कलाकार असत त्यांच्याविषयी तुम्ही काय सांगा कारण पार्सेकर दशावतार म्हटल्यानंतर खलनायक जी भूमिका करणारे असत अण्णा अर्थात तुकाराम गावडे त्यांच्याविषयी तुमचा काय अनुभव कारण त्यांची प्रवेशात येण्याची किंवा ते जे काय येत की ना त्यांच्या धमाल मारल्याच्या नंतर जी राक्षस पार्टी की भीम जाऊ नये की इतर कोण जाऊ नये कोणी ब्रह्मराक्षस जाऊ नये इडली झाली लोक दिसते की ना थर अगोपाठ पाठी सरच ती ऑटोमॅटिक टेच जो तयार करेल जरी टेजवरती जरी माणसं जवळ असली ना तर ऑटोमॅटिक ते तयार करील त्या खलनायक एंट्रीविषयी आपण बघणार आहोत त्याच्या पहिल्यांदाच गणेश स्तवन होऊन जाऊन येत खडूकाच्या वदन चरण वदन चरण नमान वदन चरण नमान गजा वदन चरण नमान गजा वदन चरण नमान गजा वदन चरण नमान खूप खूप धन्यवाद खूप म्हणजे गणपतीत साक्षात उभं राहिलो दशावतारातला असा वाटाक लागला ह्या गणेश स्तवन झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा त्या विषयाकडे येतो तुकाराम गावडे ह्यांच्याविषयी तुम्ही बोला होतात म्हणजे काय त्या पात्र होता म्हणजे सभेत दिल्यानंतर ते काय वागत होते ते सभेत त्याच्यानंतर बाहेर बघतात त्यांना तर लगेच सांगे सभेत दिले की ना का लोकच आपण आणणार बोलकी की ना का मोठी माणसं सगळी पाठी पळत सभेत दिल्याच्यानंतर सुरुवातीक प्रेक्षक असो जवळ रवान हां ते इल्याच्यानंतर ऑटोमॅटिक जागा करीत ते धमाल मारल्याच्यानंतर करतानाच की नाही ऑटोमॅटिक जागा पाठी जायची ता कायचा वातावरण होता पूर्वी सभेत येऊच्या पूर्वीचा वातावरण म्हणजे ठुमरी ती ठुमरीची एक झलक होऊन देत मग आपण पुढे त्याच्यावर माई मैने
मोदक नाही खायला माई महिने मोदक नाही खायला माई महिने मोदक नाही खायला के मुझे देखती ये गालियाँ के मुझे देखती के मुझे देखती के मुझे देखती ये गालियाँ मोदक नहीं खायला माई महिने मोदक नाही खायला माई मोदक नाही खायला चोर नहीं है तेरा सावरिया चोर नहीं चोर नहीं है तेरा सावरिया मोदक नहीं खायला माई मैंने मोदक नहीं खायला माई मैंने मी तर असा म्हणतोय की तुकाराम अण्णा गावडे हे जर प्रवेशाक येवचे असत तो जो काय प्रेक्षकां रसिकांमध्ये दरारो जर निर्माण करूचा असत तर त्याका पूर्व जी पार्श्वभूमी असा ना ती ही संगीतचा असा ह्याच्याविषयी काय सांगता? काय त्या जे त्यांचं बाळाचो ठेको येण्या जाण्याचो आणि त्यांची जर त्या परिस्थिती मग ते उचलतं मग ते संगीताचं ह्या आम्ही स्वराची थापीची जाणीची त्यात जोड व्हायची आता असं काय असेल ते जोड होऊ शकत नाही आणि ती जी त्यांना उचल घेऊची आहे त्याच्यासाठी ती उचल फक्त आणि फक्त संगीत साथीमुळे तेव्हा त्यांना हां. मिळायची आणि त्याच ह्याच्यात म्हणजे हां. मी तर असा म्हणतोय की साथ आणि प्रसिद्ध तसो एका हाताने टाळी वाजणार नाही तशीच अण्णा गावडेंका जर खरी ही जी संगीत चालू आहे तेव्हा तुम्ही जो काय उचल दिला त्याच्यामुळे त्यांना आणता आता हे वाजवले की नाही त्याच्यात ते काय एक शब्द असं बोलत नाही बरोबर वाद्य आहे तूर ह्या धमाल मारले तर एक शब्द वाजत ह्या संपापर्यंत एक शब्द बोलायचे नाही तो पर्यंत आपली सभा कॅचअप करायची कवर करायची आणि जा बोलायला जायचं नंतर त्या टायमात खजो बोलते त्या उचल घेऊ हां काय ते सुरुवात केली बोलायला सुरुवात केली अशी ती ह्या असायची त्याच्यानंतर हे खलनायकाचो ह्या झाला विषय त्याच्यानंतर आणि खयचे कलाकार जे तुम्ही जवळून जे बघला असं आता पारसेकर दशावतारण ते म्हणतात त्यांच्याविषयी काय सांगा कारण नारद भूमिका करणारे तुमच्या सहवासात होते त्यांच्याविषयी काय सांगतात कारण नारद ह्याचा संगीत साथीवर अवलंबून आहे नारद पात्र मग कसं तुमचं ताळमेळ होतं तेव्हा अहो त्यांच्यानी की ना नारायण इथून 100 मीटर आमचं बिराड असायचं आणि ते 100 मीटर बिराड असून नारायण स्वर काढायचे हां आणि तो स्वर डायरेक्ट पेटीत घुसायचो ऐकला इतके त्यांचा पहाडी आवाज होतो आणि ते नारद जसं बघितल्याच्यानंतर नारद समजलं काय त्यांचं गाणं ऐकणं काय केलं म्हणजे घेण्यासारखं होतं पाहिला भगवंत पाहिला पाहिला भगवंत पाहिला पाहिला भगवंत विद्या दिवसभर डोळे भरी विद्या दिवसभर डोळे भरी
मुरलीधर मोहन मुरलीधर मोहन चराचरी पाहिला चराचरी पाहिला 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 भगवंत पाहिला पाहिला भगवंत नारायण. नारद त्यांच्याविषयी काय आठवणी असत, काय अजून काय सांगतो? त्यांची आठवण करते इतकी थोडी आहे. चालेल का मका ज्यावेळी कंपनी घालू 8 दिवस 15 दिवसांनी घालवायची तयारी होती. त्या आणा बघूया मालकाला सांगितलं नाही हिला रे ह्या लेकरात घालायला एकदा का पुन्हा हाती गावाचं नाही. इतकी त्यांची माझ्या पाठच्या आशीर्वाद सांगलं का आणि गाणी तयार करून घेणं काय करणं बसायला आम्ही करू हे करू. कारण तेव्हा चा बिराडाकच सगळे कलाकार एकटे इले काय थंयच राहत. मग नाटक झाला काय दुसऱ्या दिवशी ती कालच्या नाटकाविषयी आणि आजच्या नाटकात काय ह्या असं म्हणजे कालचे काय जे जरी चुकला की ना तरी दुसऱ्या दिवशी बेडाक ती सुधारणा होय. हे अमके अमके करू होय अमके असं केलं तर असं असं केलं तर असं केलं तर आणखी उचलली जातं ती असं व्हायचं बाहेर बिराडाक. त्याच्यानंतर नारद ह्या भूमिका झाल्यानंतर राजपार्ट, मग त्या राजपार्ट म्हणून त्या कंपनीत कोण होते आणि त्यांच्याविषयीची काय आठवण सांगली? आप्पा कदम त्यांच्याविषयी काय आठवण सांगशाल? आप्पा कदम म्हणजे सभेत राजपाल याच्यानंतर आप्पा म्हणजे विश्राम कदम. विश्राम कदम आम्ही ते काम आप्पा म्हणू चालेल. ते इल्याच्यानंतर का सभा म्हणजे कुठली राजा हरिश्चंद्र असं नाही इतर कोण असं नाही म्हणजे स्त्रिया असं नाही कुठले राजा आल्या इल्याच्यानंतर राजा म्हटल्यानंतर राजा असणार बसणार राज करतोच समजलं काय. आणि ती बोलण्याची तिथं होती की ना ती वेगळी. त्या राजाच्या एंट्रीची एक झलक होऊन देऊया. त्यांचे काय आठवणी असतील अजून? आणि गाणी म्हणायची तर झपताल मालकसो काय गाणी म्हणायची असली झंपे आपा कदमनीत समजलं काय. त्यांनी तर एक जागा निर्माण केली होती. हा ती म्हणजे गाण्याची त्यांची धप जी होती ती वेगळी ती आता कोणा तशी गावाची नाहीत आपांची. म्हणजे गाण्याचं म्हणत की बाबा मका त्यात गाणी पाटणं आज माझ्या लक्षात येऊची नाही सगळं काय ऐकलं ऐकलं. त्याच्यानंतर राजपार्ट झाल्यानंतर आत्ता मी महत्त्वाच्या मुद्द्या घेतोय कारण जी संगीत साध असा ती हार्मोनियम पखवाज आणि तालरक्षक यांच्या ह्याच्यात आणि जा नाव तुमचा आज गाजता ह्या ह्याच्यात ते खरे तुमचे पार्टनर साथीदार म्हणायला गेलं तर नेरकर का. त्यांची आठवण आता मी मध्यान ह्याच्यात करते कारण तो खरो ह्या संगीत साधित ज्या तुमचं आज जो कौतुकाची थाप आहे ह्याच्यात त्याच्यात महत्त्वाचं वाटतो त्यांचा त्यांच्याविषयी काय सांगशाल? आमचे डबल जे होते की ना नेरुरकर ते त्यांची थाप त्यांचा लंगर म्हणण्याची टेप किंवा लंगर वाजवण्याची टेप ती कोणाक तशी गावाची ना. परत विलन हाणणं विलन सोडणं ती त्यांची ती ह्यावरती ती कोणाक कोणा आता किती जण खटापटी केले ना म्हणजे मी चॅलेंज देते अजूनही त्यांची ह्या कोणाकच गावाची नाही. तुमची आणि त्यांची पहिल्याच नाटकात भेट कशी म्हणजे पहिलाच नाटक तुमचा आणि त्यांचा खय झाला आणि कस मग तेव्हा साथ कशी जुळली काय पहिल्याच नाटकात कसं का अनुभव? वाच आमका जरा ह्या पहिल्यांदा मी नवीन असल्यामुळे वाच जरा ह्याच जाय म्हणजे पाठीपुढे जाय जरा आणि नंतर आता 2-3 महिने झाले ना आणि मग येतं असते जुळवा फारसे कंपन्या सांगायला असं म्हणता मी 18 वर्ष काढली एका जागेवर आणि 18 वर्ष काढून मी नंतर म्हाका झेपणार नाही माझी तब्येत ठीक नाही मी आपलं माझ्या पोरगे तयार केलं तिसरं मी आपलं टाईमपास म्हणून करतले सोडले ते आता मी कंपनी जाऊ दे मला स्वतःची कंपनी आपली घेतले आता माझी तब्येत काय ठीक नाही
म्हणजे तब्येतीमुळे थोडासा माघार आहे. मग नेरुळकर ह्यांनी ज्यावेळी ती लंगार वगैरे तुम्ही हे करायचात त्याच्यातली एक तुमका आवडणारी लंगार रसिकांपर्यंत त्यांनी म्हटलेला त्यांच्यानी किंवा तुम्ही एक त्यांनी म्हटलं की धर्म की खरंच त्यावेळीची आठवण हैसर झाली असं. आता मी येतोय तुमच्या वैयक्तिक ह्याच्याकडे कारण पार्श्वकर दशावतार साधारण 16 वर्ष केल्यानंतर तुम्ही स्वतःची कंपनी स्थापन केला सावरेश्वर दशावतार नाट्य मंडळ आणि आज तुमच्या घरात नाही म्हणा प्रत्येक संगीतात साध असानेत, कलाकार असानेत हे सगळे तुम्ही निर्माण केलात. पारंपरिक घराचं वारसा होते की तुम्ही त्याची पारंपरिक घरातच असो आमची माझे बाबा वडील वाजवायचे चुलते वाजवायचे सगळे चुलते आमचे तयार म्हणजे वाद्याचे आहे तू तबला पेटी समजलं काय त्याच्यानंतर हे माझ्यापासून जात जात या पुढचं आहे जसं होतं हिच्या आज पक्वाजाचा दादा आकेरकर असं भाव त्याच्यानंतर काका आकेरकर असं परत हे प्रमोद आकेरकर आता त्याच्यानंतर बुवा तुमचे सध्याचे सावरेश्वरचे अमोल बरोबर म्हणजे ह्या सगळं ज्या रोपटा असा म्हणजे हे का प्रयत्न वटवृक्ष बनवचो ह्यो तुम्ही स्वतः हैसर ह्या केलं ह्या सगळ्या पोरग्यांका तयार करत असताना तुमका काय अनुभव येलो कारण म्हणजे भोग्यांक तयार करायला खूप सायमाच घडचो लागली म्हाका काहीतरी म्हणजे काहीतरीच सांगायला काय मग आस्ते 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 हो तयार झाले वा दशावतार कंपनी घेतली ही माझ्या स्वप्नात पण नाही होती दशावतार कंपनी होतली हां मी आपली काय पोरांची मी मजा करते ना ती पोरग्यांची मजा करूया म्हणून ती पोरगे गावातले आमचे सगळे पोरगे तयार केले आज ह्या नाटक केला तबारा आला व दुसरं कोणतं आलं मी आपलं नाटक करूया तुमका सांगितलं नाटक माझ्या शब्दात नाटक करूया लोक तबारा झाला अशी 1 2 3 4 अशी नाटकाची वाढत चालली आणि आमका मार्गदर्शन बाबा काम होतं वगैरे ते सगळे वा हरकत नाही दादा कळसकर ड्रेस बाकी घेऊन जा हो ड्रेस घेऊन जा मालक आमचे गता घेऊन जा आमच्या तरवाली होय ते घेऊन जा म्हणजे नेमका साथ दिला त्यांच्या सगळ्यांनी मिळून चालेल त्यामुळे ही पुढे सरलं आणि नेमके काय झालं पुढे असं जेव्हा नाटक व्हायला झालं आमचं आणि त्या टायमी मत्स्यगंध नाटक केलं बसायला म्हणजे परफेक्टली मत्स्यगंधामध्ये मत्स्यगंध चांगलं म्हणजे फालतू विषय काय नाही संगीत मत्स्यगंध त्या पद्धतीचंच आणि त्या कुठं नाटक आवडतो त्यांनी मग काय केलं माझे गणपती नाव होतो तर त्यांच्यानी स्टेजवरती घेऊन नाटक संपल्याबरोबर गणपती मुकाट होती सिनेमातेचं होतं पण गणपती गेलो बरोबर त्याचं आणि आस्ते आस्ते मग तुम्ही जामवंत खेळ काढलो त्या रवी मेस्त्री आमचे हे सरले जर्राचे माझ्याकडे पेटे होतो तू बसले कारण का मी कंपनी असल्यामुळे कोणती ॲडजस्ट कर मिंगेशम सर्वेकर रवी मेस्त्री असे प्रमोद मेस्त्री असे आणून ते हे केलं तर झालं जामवंत खेळ चालला आणि जामवंत ड्रेस असायचो तो रेडियसवर वाचू लागा भाड्याचं
समजलं. तर रवी काय सांगतात ते मुकाटे बनवतात ना गणपतीचे, जामुवंताचे सगळे मुकाटे. रवी रे एक मुकाट की ना जामुन तयार करू बाबांका सांगतो. घेऊन येतो उद्या नाटक. आड्याला एक नाटक होतं आणि आमची जत्रा होती तांबडेश्वराकडे. तर काय करतं ह्यानी काय करूचा रवी, तो जामून कायच्या मुखात भरला तेव्हा माहिती. जामुनाचं मुकाट न आटता ते गणपती मुकाटून हात आडले. पेटऱ्याची हां, हात आडले. आणि हे पोटक्याने काय केलं ते रोज बघित ना कंपनीचं फारशी कंपनीचं पेट्रोल कसं जायचं काय करतं पण रोजच म्हटलं ते हरकत नाही. त्यांचं काम त्यांची तेच कंपनी त्यांच्या ते पाठाला घेतल्या तुळशी घ्यायला आले यांनी मी मागसून गेलं सांगा. अरे ह्यामध्ये पण ह्या हल्ले मध्ये कर मा काय वाटलं गणपती रुपया त्याच्यावर हल्ले मी म्हटलं बाबा रे आता चला निलवा ना माझ्याकडे देव तो तर न्यायचो नाही तुझं काय असं तर मानधन मी देते. आणि तिथून सुरुवात माझी गणपतीनंच झाली कंपनीची. हां आज त्याचं प्रकरण तर वाढतच चाललं म्हणजे ह्या. मग हे सावरेश्वर दशावतार नाट्य हां मंडळ उद्या गेला उदया गेला. हो. मग ह्या करत असताना आता मध्येच ह्या घेत आहे मग अशी झाली नेरुरकर यांच्या आवाजातली ती लंगार. आता तुमच्या आवडीची तुम्ही जी लंगार म्हणास ती एक झलक होऊन देत. मग आपण पुढच्या विषयाकडे जाऊया. असा कसा नाटकट उनंद लाला, असा कसा नाटकट उनंद लाला, गाऊनी सांगताले तुझी आबाला, गाऊनी सांगताले तुझी आबाला, असा कसा नाटकट उनंद लाला, असा कसा नाटकट उनंद लाला, गाऊनी सांगताले खूप खूप धन्यवाद. ह्या झाला तुमचा म्हणजे आना बागवे त्याच्यानंतर तुकाराम गावडे यांच्याविषयी बोलता झाल्यानंतर दशावतारात महत्त्वाचा जो पार्ट असतात स्त्री पात्र कारण पुरुषच ही भूमिका करत असतात. मग त्यावेळी त्या कंपनीत जे स्त्री पार्ट होते किंवा तुमच्या त्या ह्याच्यात ज्या कारकिर्दीत ज्यांनी काम केलं त्यांच्याविषयी कोणची नावं घ्यायच्यात आणि काय त्यांच्याविषयी सांगशात. श्रेयस धुरी मुलीचं काम करी किंवा सात्विक वयाचं पण महादेव लोट ते पण ऑलराऊंडर सगळे. परत आपले नाना गोसावी ते पण शंकर मोरे स्त्री पार्ट प्रशांत मेस्त्री तो पण मला मीच ह्या प्रसंग तयार केलं मीच स्वतः केले त्यावेळी सुरुवाती पाचशे कंपनीत ठरलो आणि ते मला म्हणाले का बाबा ती असं आम्हाला काढतो मी सर हाटून घरा काढावून ते म्हणजे सगळी ओके तयारी त्याची मी स्वतः केली. आज जे प्रशांत मेस्त्री ह्याचं नाव दिसतं आता त्याचं मूळ जी पार्श्वभूमी होती तुमच्याकडून सुरुवात झाली. मी सांगू शकत नाही कारण की मी केले पण तो असल्या चांगल्या असतात त्यांनी कोण ते स्वतः चांगले असतात. ह्या स्त्री पात्र येताना असता जी काही धून असतात ती एक झलक होऊन देते. आता जसा भवाती काल पाखरी इतर आपले जसा भवाती काल पाखरी इतर आपले
मग हे स्त्री अभिनय कलाकार तुम्ही आत्ता नावं घेतलात, लोट असतील, मोरये, हां. त्याच्यानंतर प्रशांत मेस्त्री, नाना गोसावी. हं. अ, ही जी गाणी बसवची ज्यावेळी ह्या होती, कारण नाटकात गाणी बसायचं असताना तुम्ही बिरडाक असायच्यात. मग हां. तेव्हाचे काय अनुभव होते? कारण प्रवेश सादर करत असताना त्यांच्या विषयीचे काय अनुभव होते? ते आता आता मी याचं म्युझिक मारले मी. त्याच्यावर मुली येईल. हं. मुलीच्या नंतर तर मी टक टक सोड बरोबर. दिले. त्याच्यात त्यांचे अभिनय व्हायचे. त्या अजिबात बोलणे नाही, चालणे नाही. म्हणजे बरं. ही आम्ही जरा धुंद दाखवली मी. तर ते 5-10 मिनिटं त्यातून जायची. त्यातून ते आपले अभिनय करायचे. नंतर काय ते वर्णन करून बोला, सुरुवात सगळ्या करायची. कोकिळेचं वर्णन करायचं. कोकिळ सूर वाजवायचे. म्हणजे म्हणजे असं ह्या होती. आता परफेक्टली आम्ही बसवा म्हणजे अमुक असा करायचा असं तो बस कलाकार समोरचा बोला नाही. नाही. हे सगळं चालेल. पूर्ण संगीत साथ हां, सगळं आता. त्याच्या अभिनय केल्यात ह्या म्युझिकाचे अभिनय ती सभा कॅचअप होई ना बरोबर. त्याची आणि चेक चेकची बंद झाल्याशिवाय काय बोलत नाही ते. असं होतं. तो काहीतरी ताळमेळ तुमच्यात होतो आणि तो रसिकांपर्यंत म्हणजे आता काय बोलता म्हणजे पुढे पहिली हां, 5 मिनिटात त्याच्यावरच का इल्यानंतर हां, जसा खलनायक इल्यानंतर पहिलं आपलं दरारो निर्माण करीत तसं हां. इल्यानंतर जी नटी असा ती म्युझिकच्या संगीताच्या हं. नादार पहिला रसिकांका ह्या करी आणि हो, त्याच्यानंतर हो. ह्या करी. काय काय गाणं जाऊ किंवा बोलणं गाणं वगैरे तर नंतरचं काय बघ बघ वनराणी म्हणजे काही याचं रानातलं किंवा याचं बाकी इतर कसलं किंवा अशी मला महालातला वाट बघतो बापाची बुवा किंवा इतरीची हां तर त्या ह्याच्यात आता होय किंवा महालात ये किंवा रानात जायत हां तर ते रानात गेले तर वनविहाराची एक गोष्टी करी ऐकलं काय कोकिळेचा उल्हास कर मग तर काय कोकिळेचा काहीतरी म्युझिक मारला म्हणजे आमच्या तर बसलेला होता. आता ही नटी इल्यानंतर एंट्री असायची ब्रह्मराक्षस. हां मग ब्रह्मराक्षस माझ्या माहितीनुसार जो गाजवलो हां जे ते मालक आमचे प्रभाकर भाषेकर तिनेच गाजवलो. आता त्यांच्याकडे मी येते कारण हां मालक म्हणून तुम्ही त्यांचा अनुभव व्यक्त कराच. हो पण ह्यो ब्रह्मराक्षस पात्र कसा पुढे हाडल्यानी हं. ह्या त्यांनी पहिला हाडल्यानी. हो मग मालकांविषयी पहिला आधी सुरुवातीक काय सांगतात? कारण कसा मालक मालक इसं धमाल मालाचं मालक जी एंट्री मारल्याने सभा थरका सगळी सभा उसळायची. आणि त्यांच्या विरोधात तुकाराम गावडे आणि मालकांच्या विरोधात जी सभा जी चौथा बघायची की चारे वाटे गर्दी व्हायची आणि वाद्याचं गडगडाट आणि त्यांचं बोलण्याचं एका टिपीत दोघांचे शब्द सांगायला अरे वा असे धडे थाप आणि पेटीचं सुरराव आणि ज्यांचं का होता की आता झाल्याच्या नंतर सगळी सभा त्याच्या बजोग होती. मग मालक ब्रह्मराक्षसाच्या अवतारात हैसर येत रंगमंचावर हां त्यावेळीची तुमची काय म्युझिक सिस्टीम होती? काय म्युझिक होता साधारण म्युझिक म्हणजे धमाला टेले काय त्यांच्यानी अभिनय केल्याने आपले अभिनय केल्याने की सगळं चारे वाटे सभा पहिली कॅचे होत सभा कॅचे झाल्याशिवाय धमाल आमचा कसा म्हणजे ते एक झलक होऊन येत बघूया. होईते बरा सुरुवात करायची झाल्यानंतर सोड दिले की ना तुम्ही बोला सुरुवात केली तोपर्यंत तिचे अभिनय चालू असायचे त्या ह्याच्यावर त्या स्वराप्रमाणे अभिनय डायलॉग सुरुवात नाही. नाही 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 इल्याला बोलणे नाही हो सोड जो संपलो जो लास्ट सोड संपले त्या एका त्यांचा बोलणं सुरू भाषण तो परत नाही ते जाऊ नये तुकाराम गाव जाऊ नये इजी चोडणकर जाऊ नये विनायक गेल्याच्या नंतर महेश गवंडे जाऊ नये अजून एक सिद्धबाजींची हे खलनायक ज्या वक्ता हे येत त्यांच्याविषयी म्हणजे रात्री आता मग तुम्ही म्हणजे बोलताना बोललात की आदल्या नाटकाची रात्री तुमची
काय खंय रावला, खंयची कमी बाजूला, खंय चांगला झाला, ह्यावेळी चर्चा व्हायची. त्या फक्त काय काय वेळाक तुम्ही खलनायक म्हणजे कसो येऊ कसं तुमचे पण काहीतरी त्यांका सल्ले असायचे म्हणजे काय कसे काय? आता 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 मी काय भाजले की नाही आता असे जेव्हा म्हणजे अशी जेव्हा जायचं की असं अमके स्वतः सभा घ्यायची बोलते त्याची सांगायला का त्या पद्धती तरी ते यायची सांगायला आणि ह्या सल्ल्याशिवाय ते कोणी बोलायचं नाही. आता सांगले ते भूमी की भया ही जी जाऊन दे तुकारामकडे मालक आमचे दादा कोंडसकर सांगायला बाबा कामत सांगायला हे ह्या संपल्याशिवाय बोलणे ह्याचे त्याचे अभिनय चालायचे. दादाराणे कोणेसकर यांचं आता तुम्ही नाव घेतलात खलनायक कारण त्यांनी जुन्या वांगडा काम केले आणि आता नवीन वांगडा त्यात ताकदीन काम हो. करत मग त्यांच्याविषयीचा एक अनुभव काय असतात म्हणजे काय कसा ते बघता हे होता? दादाराणे कोणेसकर विषयी हां दादा हो विलन विलन परफेक्ट विलन त्यांची आणि सांगायचं म्हणजे ते वालवर कंपनी होते आधी नाटक होतं आणि माका तो आवडलो कोण दादा कोणसकर म्हणून ते मालका मी म्हटलं मालक आमच्या ठरव होतं दादा आमच्याकडे कसं काही विलन येत काय झालं ऐकलं आणि ये तर ठरवून बघा तरी सांगायला आणि ते काही आमच्या कंपनीत ठरलेलं सांगायला हा म्हणतं मग दादा कोळसकर की ना हो वाढत वाढत चाललो की ना बेफाम विलन देतो खतरनाक सांगायला लेखक तयार झालो नाटकं तरी काढली काय केली सांगायला मग हे कंपनी पुढे पुढे सोडलं. मग त्याच्यानंतर मी येतोय विनोदी पात्र विनोदी पात्र म्हणून कोण तुमच्या कंपनीचं त्यांच्या भैरवकर होते त्या टायमात त्यांच्याविषयीचा काय कसा तुमच्या भैरवकर डोंबारी जाऊन दे म्हातारी किंवा डोंबारी म्हणजे प्रत्येक अशी भूमिका त्यांचे जे होते की ना ते परफेक्टली बसलेले इब्रतीची म्हातारी किरीकरूची भैरवकरांनी केली इतर व्हायची असे भक्त पुंडलिकाची आई भैरवकरांनी करूची सांगलं काय आता भक्त पुंडलिक खेळ त्यांच्यानी काढलो स्वतः काढलो लक्ष्मीची पावला खेळ त्यांच्यानीच काढलो इब्रत खेळ त्यांच्यानीच काढलो भैरवकरांनी आणि तो जो खेळ चाललो की ना चाललो तर चाललो. तो जो करुण रसा शोक रसा त्याच्यातला एक शोक रसातला एक संगीत बसरे दाही जाना बसरे जनी अभागियाच्या जीवनी अभागियाच्या 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 जीवनी दाही जाना बसरे जनी दाही जाना बसरे जनी दाही जाना बसरे जनी जगी आधार नाही उरला जगी आधार नाही उरला सभोवती दार पसराला सभोवती दार पसराला जगण्यासाठी व्यर्थमनीची जगण्यासाठी व्यर्थमनीची दुरतो मी मनमनी दुरतो मी मनमनी दाही
मगासपासून खलनायिकेच्या वातावरणात किंवा स्त्री अभिनय कलाकार ह्याच्या वातावरणात जो अ, वरच्या लेवलला जो रसिक होतो तो ह्या हैसरील्यानंतर पूर्ण शांतते. सगळी सभा की नाही ह्या सभा थंडगार व्हायची एकदम. मग काय चाललं ह्या समोरचं जायची सुधीर कळिंगत जाऊन दे, मंगेश राणे जाऊन दे, असे कला आप्पा जाऊन दे, असे जे कलाकार होते की नाही, हे येतानाच कसा ह्या गाण्याच्या त्या टप्प्यातच त्यांचा पाऊल चालायचा स्टेजवरती. ये सर या गाणं सुरुवातीला बघ असं दरवाजा सुरू झाला की ना गाणं किंवा त्याच्या मागची मागे होईल तो गायतच यायचो कलाकार दुःखी कोण असतो तो माग कुसून राणा असतो म्हणा असून कसून येतो तो गायचा त्यावेळी तो गाय एकदा पासून उभ्या करता तो आपण तिथं स्टेजवरती अभिनय करायचा. ज्या टायमात ते लास्ट ह्या होता त्यावेळी सभा कशी आश्चर्याची म्हणजे शोग्रस्त पूर्ण सांगायला काय तो रडता आणि हे ऐकान की नाही खरोखर दुःखी आहे त्याचा आणि खरोखर माणसं रडत. तेव्हा माणसं रडत कारण भावनिकच होती ती भावनिक. त्यांना म्हणजे ते भूमिकेतच शिरत माणसं शिरत, हा. ते अनुभव तुमका होते. म्हणजे आता ह्याच दुःखी भूमिका म्हटल्यात बायकाचा तो छळ करता मरात तो असं लोकांनी म्हटलेलं असं आणि बरेच ठिकाणी हा झालं काय आम्ही त्याचो खेळायचो काल दैव खेळ करू आमच्या स्वतः आमच्या कंपनीतून मोऱ्या तुमचा खेळ होतो. खरोखर गावकडा सांगण्यामध्ये मेल्या बाहेर पण कोण मोडून घालतो विलनक सांगल्या. म्हणजे ही व्हिलनाची पोचपावती होती कारण तो जो काय अभिनय दोघांनी केलेला हां. ती पोचपावती होती अभिनयात त्यांना तास खराच वाटला था आणि हां. लोकांनी थंय तो त्यांच्यावर प्रतिक्रिया दिलेली होती. आत्ता तुम्ही नाव काढलात मंगेश राणे म्हणजे दादा राणे तसंच त्या काळात गोविंद तावडे हे सुद्धा एक अप्रतिम राजा हरिश्चंद्र करा माझ्या पगार काही प्रत्येक सॉंग बघितलंय आमच्या कंपनीचे नाही. त्यांच्याविषयी काय ते म्हणजे त्याला हरिश्चंद्र म्हणजे हरिश्चंद्र श्रेया चांगलं त्यांची भूमिका धोंडी मानकर तारामती आणि ते दोघांचं जोडा होता की ना ते एक भूमिका सादरीकरण करीत की नाही गेल्यावर ती वेगळीच. त्यामुळे नाटकं आम्ही बघूक जाऊ म्हणजे माझ्या संदर्भात नाही कारण मी का माझी कंपनी वेगळी त्यांची कंपनी वेगळी त्यामुळे पण स्वतःहून ऐकवात आणि बघलेली नाटकं अशी त्यांची आणि भूमिका त्यांची. त्याच्यानंतर आता मी येतोय कारण मगापासून सगळं आपण तुमच्याकडे चर्चा करतो. आजपर्यंत तुमका साधारण ह्या दशावतार क्षेत्रात येऊन पुरस्कार वगैरे कसे काय काय मिळले पुरस्कारांविषयी काय सांगशात म्हणजे शासनाने याची दखल घेतली ह्याच्याविषयी काय सांगशात दशावतार कलेविषयी. शासन म्हणजे कामगार काढल्यामध्ये मला 2-3 म्हणजे 4-5 पावटी ह्या भेटले सर्टिफिकेट पावली पुरस्कार सत्कार माझे भरपूर ठिकाणी झाले कंपनी काढल्यापासून आम्हाला काय आणि शेवट सत्कार माझं कंपनी सोडताना कसं काय कलाकार विमान वांद्र्यात केलो कंपनी सोडता म्हणून तिथून माझे सत्कार सुरुवातच कंपनी माझे खूपच ह्या झाले प्रश्न नाही. काल माझं लोकराजा आहे तो सत्कार झालो मला काय असे खूप ह्या झाले. सध्याच्या शासनाकडून मानधन गावतं आता त्यातून मग आम्ही काही एक नाही मी आता 3-4 पावटी माझे की ना कागद म्हणजे पडता गेले पाटील आणि चालू वर्षात तुमका सांग आमचे हे आहेत ना मैरू गवळी ते म्हणजे नाव येईल तुमचा किंवा होईल तर बघूया असं बोलले ते सकारात्मक बाजू हां अजूनपर्यंत काही एक नाही. निश्चित गणपतीच्या कृपेंत मेळाचा कारण दशावतार कलाकार ह्याका लोकाश्रय निश्चित हा आजपर्यंत जी जगता ती फक्त लोकांच्या आश्रयाचो ह्यो राजाश्रय हा तो काहीतरी मेळाचो आणि योग्य मेळाचो तुटपुंज मेळाचो नाही ही आमची साधारण चळवळ ती थंय होची. ह्या झाला तुमच्या पुरस्कारांविषयी ह्याच्याविषयी. आता मी येतोय रसिकांच्या किंवा कलाकार नवोदित कलाकार मग अशी जो मुद्दा मांडी होते तो त्यांच्यासाठी तुम्ही अनुभवातून संदेश म्हणून काय सांगशात म्हणजे त्यांनी काय करूचा काय नाही करूचा ह्याच्याविषयी काय सांगशात. काय प्रत्येक कला आता ज्या मी जुन्या कलाकारांना सांगलं आहे मी हां पण तेवढी ढब नाही पण थोडी बहुत तरी ढब त्यांच्यानी ठेवची समज मग डबल जाऊन बाबा थयकार कसं घालतो लंगर नाचल्याचा थयकार कसो ती पावलं ठाप आहे ठाक दिन ती कशी येवची म्हणजे लंगार खुर्चा आहे असं नाही लंगार कशा पद्धती वाचायला पण नाटकात लंगरात तो थयकार होयो का म्हणजे जी उचल राहते आणि सगळं आपलं आता कसं माहिती आहे
सगळं चलता सगळं म्हणजे काय म्हाका कसा मानना ते पण तूं ही आता म्हाकाशी जर मी म्हटलं तुमच्या हे म्हटलं त्या बरें म्हाका कितपरी आतां बरा येता काय वायट येता म्हाका काय माहीत नाही म्हाका जर तुम्ही म्हाका येता तुमकां मी सांगितले सांगलं काय तर तेंच्यांनी कसा माहिती बा जुना बा काय असा की त्या थोडा बहुत तरी त्या हेतून चला व्हया समजलं आता म्हणजे गाण्यात बा भावगीत कसलं गाणं असलं काय असलं एखाद्या ह्याच्या चालूवर तर त्या गाण्यात बिल्डअप करते त्या धरती चला व्हया थोडं कमी येत आपणाक पण ती धरती धरून चालायचं आपणाला तकडे म्हटलं काय केलं तर उपयोगाच नाही म्हणजे हे प्रत्येकाची थोडे बारकावे लक्षात घेऊन साधारण सादरीकरण करूया कारण ज्या जुना दशावतार आजपर्यंत जगयला त्या काहीतरी सध्या चांगले दिवस इल्लेले होते ह्या पुढे भविष्यात अजून चांगला कसावेत ह्याच्यासाठी जुन्याक धरून पुढे चालायचा असा तुम्ही म्हणतात. त्याच्यानंतर आता शेवटच्या ह्याच्याकडे येते कारण शेवटची जी आता म्हणजे तो राक्षसाचा मर जो शेवट जातला त्या वक्ता जी लंगार असतली भैरवीतली लंगार ती एक होऊन देत. अल्पायुष्य अवेदयात्रा अल्पायुष्य अवेदयात्रा माझ्या सकला हरिता माझ्या सकला हरिता बरोबर आता वयोमानानुसार ह्या झालेल्या असतात. खरंच आज या ठिकाणी या दशावतारातील एक उत्तम संगीत साध्य आणि दशावतारातील संगीत साथ याचा खरा पाया रोविला असे सन्माननीय बुवा प्रकाश आकेरकर त्याच्यानंतर पक्वात्सतीला आपण मगापासून बघतोय दादा आकेरकर सध्या ते देवेंद्र नाईक चिंदवनकर दशावतार नाट्य मंडळमध्ये काम करत असतात. त्याच्यानंतर सावरेश्वरमधील तालरक्षक आणि विविध भूमिका करणारे प्रमोद आकेरकर यांनी आज या ठिकाणी मुलाखतीला एक चांगल्या प्रकारे जोड दिलेली आहे. खरंच तुमचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. तसंच तुमचे खूप खूप आभार मानतोय कारण रसिकांसाठी जी आतुरता होती बऱ्याच कमेंट्स होत्या गेल्या म्हणजे एप्रिलपासून आम्ही संपर्कात किंवा यायचा प्रयत्न करतोय पण शक्य झालं नव्हतं. आज या ठिकाणी झालं आहे. कालच सावरेश्वर दशावतार नाट्य मंडळ नवरात्रीला एक नाट्यप्रयोग सादर झाला नृसिंह सरस्वती यांच्या याच्यावर. त्यात तुमचे चिरंजीव अमोलबुवा यांनी तुमचा जो रंगदेवता जी आईची जी सुरुवातीचं स्तवन म्हटलं त्यातून पुन्हा एकदा लोकांनी सांगितलं की तुमच्याकडे या त्या निमित्ताने या ठिकाणी येतोय. आज तुमचा जो वारसा आहे ते बुवा खूप छानरित्या चालवत आहेत म्हणजे एक नावलौकिक प्राप्त अशा स्वरूपाचं गायन त्यांचं असतं. खूप धन्यवाद या ठिकाणी तुम्ही या माझा सिंधुदुर्ग अभिनय थोरंग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आलात संवाद साधलात जीवनपट काय आहे तो तुम्ही सांगितलात. खूप खूप धन्यवाद. शेवटची आता जी आरती असते तिला होऊन देत आणि आजच्या या मुलाखतीला थांबूया. मंगल हा वर द्यावा माधवा मंगल हा वर द्यावा माधवा मंगल हा वर द्यावा राजला रात्री द्यावा राजला राजला रात्री द्यावा मंगल हा वर द्यावा माधवा मंगल हा वर माधवा मंगल हा वर द्यावा राजा गेले अरे गोपाल राजा गेले ओ विंदा तक तक था तैया तैया था हे दिलांता जय
धन्यवाद. या ठिकाणी मी मृणाल सारंग माझा सिंधुदुर्ग या यूट्यूब चॅनलवर या ठिकाणी थांबतोय. रसिक प्रेक्षकांना एक विनंती असेल की या ज्या व्लॉगच्या माध्यमातून जे काही सादरीकरण करण्याचा प्रयत्न केला याच्यात काही चूक वगैरे आढळली असेल तर ती आमची असेल, ती खूप मोठ्या मनाने तुम्ही माफ करा. जे चांगलं असेल ते परमेश्वराच्या कृपेने झालेलं असेल. या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद. रामकृष्ण हरी.